आज मंगळवार 12 मे 2026 शेतकरी मित्रांनो, आज तुरीच्या दरात मोठा बदल झाला असून काही ठिकाणी दर वाढले आहेत। मग महाराष्ट्रात कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळतोय तुरीला बाजारभाव आणि तुमच्या भागामध्ये काय स्थिती आहे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे हिंगोली। गजर तुरीला आवक आलेली आहे 235 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7350 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7667 रुपये, तर जास्त दर मिळाला 7985 रुपये। नंतरची बाजार समिती आहे मुरुम। तुरीला आवक आलेली आहे 383 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7325 रुपये, तर जास्त दर मिळाला 7491 रुपये। नंतरची बाजार समिती आहे लातूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 2948 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7500 रुपये, तर जास्त दर मिळाला 7800 रुपये। नंतरची बाजार समिती आहे अकोला। लाल तुरीला आवक आलेली आहे 712 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे अकोला या ठिकाणी तुरीला 7140 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8060 रुपये, तर जास्त दर मिळाला 8100 रुपये। नंतरची बाजार समिती आहे अमरावती। लाल तुरीला आवक आलेली आहे 4632 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7700 रुपये, तर जास्त दर मिळाला 7900 रुपये। नंतरची बाजार समिती आहे दिग्रस। लाल तुरीला आवक आलेली आहे 135 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7295 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7485 रुपये, तर जास्त दर मिळाला 7615 रुपये। नंतरची बाजार समिती आहे परतूर। आवक आलेली आहे लाल तुरीला 17 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये, तर जास्त दर मिळाला 7300 रुपये। नंतरची बाजार समिती उमरगा। लाल तुरीला आवक आलेली आहे 4 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7150 रुपये, तर जास्त दर मिळाला 7200 रुपये। नंतरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा। या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 250 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर 7300 रुपये, तर जास्त दर मिळाला 7605 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।